कारागिरांशिवाय आपला बिझनेस नाही. त्यांनाही माहीत आहे, थोडीशी त्यांच्या डोक्यात हवा जाते, पण पर्याय नाही. त्यांनाही माहीत आहे की ताईला मी मदत केली तर ताईचं काम पुढे जातं, ताईलाही माहीत आहे की त्या असतील तर माझं काम पुढे जातं. पण कधी कधी त्यांची कामं निघतात, ऐन वेळेला सगळ्याच गायब असतात, पर्याय नसतो, त्यावेळेलासुद्धा आपल्याला आपलं काम कंटिन्यू करावंच लागतं. तर आजच्या ब्लाऊजांमध्ये टार्गेट होतं 6 ब्लाऊजांचं, तरीसुद्धा 6 ब्लाऊज पूर्ण झालेले नाहीत. कारण दुपारपर्यंत 3 ब्लाऊज मी शिवले क्लायंट पाहता पाहता. दुपारनंतर 4:30 नंतर 3 ब्लाऊज पुन्हा कटिंग केले, भावनाने येऊन ते जोडले आणि त्यातलं शिवून किती झाले, कारण संध्याकाळीसुद्धा बरेच क्लायंट होते, त्याच्यामुळे मी कटिंग 3-4 ब्लाऊज केले आणि त्यानंतर हे शिवून झालेले आहेत. तिने 3 ब्लाऊज जोडली, 2 स्लीव्ज लावले टॉपला आणि ती निघून गेली. तिची ही कामं होती, मुलं ट्युशनवर येणार होती आणि त्यानंतर मी हे जे ब्लाऊज शिवले तुम्हाला दाखवते. आजचं टास्क कंप्लीट झालेलं आहे बऱ्यापैकी, तरीसुद्धा एक ब्लाऊज राहिलेला आहे. ते ब्लाऊज पण झालं असतं तर छान वाटलं असतं. ॲक्च्युली आता वाजलेले आहेत 8, मला 8:15ला थोडंसं जायचं आहे, काहीतरी काम आहे म्हणून लवकर, नाहीतर 9 वाजेपर्यंत थांबले असते तर ते सुद्धा ब्लाऊज कंप्लीट झालं असतं. उद्याचं काम आहे ते आजच उरकलं असतं, म्हणजे उद्या एका ब्लाऊजची भर पडलेली आहे वाढीव कामामध्ये. सो एक हे ब्लाऊज शिवलेला आहे, सुंदर असा हा ब्लाऊज आहे, मेगा स्लीवचा ब्लाऊज आहे. हे पाहतो, मला एक पाठीमागून त्याचा लुक दाखवते ब्लाऊजचा. प्रिंटेडमध्ये हा कपडा आहे, छान आहे, थोडासा वेगळा काहीतरी. तर त्याला पाठीमागे असा या पद्धतीने बो लावलेला आहे, रिबन बोमध्ये, आणि इकडे मेगा स्लीव शिवलेले आहे. डबल कपडा आहे हा मेगा स्लीवचा, छान दिसतो हा कॅप स्लीव्जमध्ये. हा एक ब्लाऊज झालेला आहे शिवून. त्यानंतर हा एक ब्लाऊज झालेला आहे. एकाच क्लायंटचे हे ब्लाऊज आहे, तो फक्त वेगळा एका क्लायंटचा आहे. हे सगळे ब्लाऊज एकाच क्लायंटचे आहेत. ह्या ब्लाऊजबद्दल मी तुम्हाला टिप सांगितलेले आहे. व्हिडिओ आला नसेल तर येईल, आणि आला असेल तर तो पाहू शकता, कारण कधी कधी मागे पुढे सुद्धा होतात. त्यानंतर हे सुद्धा फुल स्लीवचं एकाच क्लायंटचं ब्लाऊज आहे. हे 3रं ब्लाऊज आहे. हे छोट्या स्लीवचं 4थं ब्लाऊज आहे. हे छोट्या स्लीवचं 5वं ब्लाऊज आहे. तर हे आजच्या कामातले 5 ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत. आणि आता हे हातशिल्याला जातील. हातशिल्यावाल्या मॅडमला बोललेलं आहे. याला प्रेस बटन आणि ओव्हरलॉक करायचं आहे, हुक वगैरे काढायचे आहेत, तोपर्यंत तीसुद्धा येईल थोड्या वेळात. दिवसभराचे सगळे ब्लाऊज शिवून झाले की मग संध्याकाळी हातशिल्याला द्यायच्या वेळेलाच ओव्हरलॉक करते, कारण शिवता शिवता ओव्हरलॉक झालेलं असतं. इकडे स्लीवच्या इकडे क्रॉसपट्टीला, किंवा प्रिन्सेस असेल तर प्रिन्सेसला. सो एकाच वेळेला सगळे ब्लाऊज देताना याला ओव्हरलॉक केलं की बरं पडतं. आता बघा, हा पण ब्लाऊज ओव्हरलॉक झालेला आहे. हे काही राहिलेले आहेत ते ओव्हरलॉक करते आणि मग हुक लूक काढून देते. म्हणजे कसं होतं, घडी घडी उठावं लागत नाही आणि एका वेळेला एक काम किंवा एक टास्क कंप्लीट होतं म्हटलं तरी चालेल. तुम्ही जर शिवणकाम करत असाल तर ओव्हरलॉक कंपल्सरी करा, त्यामुळे फिनिशिंग खूप छान दिसतं. फिटिंगच्या वेळेला ओव्हरलॉक इकडे झालेलं असतं, स्लीव्जला प्रिन्सेस कटला झालेलं असतं. फक्त साईड फिटिंग केल्यानंतर या भागाला ओव्हरलॉक राहतं. ते मात्र तुम्ही सगळ्यात शेवटी केला तरीही चालतं, कारण हे एकदम 5-6 ब्लाऊज आहेत. ते ओव्हरलॉक केले की हातशिल्याला द्यायला बरं पडतं, आणि हातशिल्याला द्यायच्या अगोदरच मी ओव्हरलॉक करते, कारण नंतर ते राहून जातं. आपण म्हणतो की पुन्हा ब्लाऊज आल्यानंतर ते करू, पण ते राहून जातात. आणि कारागीर कधी कधी तसेच ब्लाऊज अडकवून देतात, त्यामुळे अगोदरच त्याला ओव्हरलॉक वगैरे करून दिलेलं चांगलं. कारण आपलं काम नीट आणि क्लीन ठेवणं, क्वालिटी ठेवणं हे आपली जबाबदारी असते. त्याच्यामुळे 3 ब्लाऊज मी दुपारीच केले होते, बहुतेक मीच विसरलेली, आणि हे 3 ब्लाऊज करायचे आहे ते मी आता करते. हे लास्टचं ब्लाऊज राहिलेलं आहे. आणि हा ब्लाऊज मला इतका आवडला, हा कपडा खूप सुंदर कपडा आहे, हा मला खूप आवडला. बघा, जवळून दाखवते. हा 4-4.5 हजारच्या साडीवरचा ब्लाऊज आहे, खूप सुंदर आहे. त्याला पफ स्लीव्ज, म्हणजे वरती जो इथे पफ येतो छोटासा, ती स्लीव्ज शिवायची आहे, आणि डोरी आहे, ह्याच्याच गोंड्या आहेत. तर हा ब्लाऊज शिवायचा होता, तो मात्र राहिलेला आहे. उद्याच्या कामामध्ये हा ॲड झालेला आहे. मी सुद्धा आता कंटाळलेले आहे दिवसभर राबून राबून, कारण पाडवा खूप जवळ येतो आहे, आणि जसं पाडवा येईल तसे तसे आपल्या कामाचं स्पीड वेग वाढतो आहे, वाढवावंच लागेल. सो हे ब्लाऊज माझे आज तयार झालेले आहेत 5 ब्लाऊज. ह्याच्यामध्ये मी 3 ब्लाऊज कापले आणि 5 ब्लाऊज शिवलेले आहेत. राहिलेले एक ब्लाऊज उद्या शिवणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.